हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी गायत्री. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नायकावरून मी जे रिपर्चेस केले आहेत, ज्या रिपर्चेस केल्या आहेत नायका सेलमधनं प्रोडक्ट, ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. जसं की 12 seconds later. हेअर फेस आणि स्किन, असं काही बाकी पण गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला इन्क्लूड करून सांगू शकते. आताच मी लास्ट परचेस केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गेट स्टार्टेड. चला वळूया. पहिली गोष्ट आपण पहिले चालू करू हेअरने. मला माहीत नाही काय, पण माझी बोबडी ओढते थोडी लॉक इट थोडी आपण स्टार्ट करूया फर्स्ट ऑफ दी हेअरने. हेअरसाठी मी यूज करते, पहिली गोष्ट, हेअरला ऑइलिंग करणे खूप इम्पॉर्टंट आहे. माझे पण डॅमेज हेअर होते, खूप स्प्लिट्स होते खाली एंड्सला, खूप हेअर ग्रोथ नव्हती होत. खूप ट्राय केलं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनर, महागडे शॅम्पूज यूज केले, नाही होत होती. मग मी एकदा माधुरी दीक्षितने तिचं हेअर ऑइल जे होतं ना रेसिपी, ती शेअर केली होती आणि मी ट्राय करून बघितली. त्याने मला खूप बेनिफिट झाले, खूप छान आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट डाऊन प्लीज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच रेसिपी सांगेन. मी शॅम्पू यूज करते खाडी नॅचरल्स. दिसतं, मी इकडं साईडला टाकून देईल, तुम्हाला लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये टाकून देईल. ओके, खाडी शॅम्पू इतका छान शॅम्पू आहे, सल्फेट फ्री आहे, अमेझिंग. याने पूर्ण जी स्कॅल्प आहे ना ती क्लिनिंग होते, डॅन्ड्रफ नाही होत. यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे येतात, मॉइश्चरायझिंग हेअर खूप सारे येतात, हेअर ग्रोथसाठी वगैरे, हेअर फॉलसाठी खूप सारे प्रोडक्ट आहे खाडीचे. पण खाडीचा शॅम्पू एक नंबर. याने स्कॅल्प क्लीन होते. स्कॅल्प क्लीन झाल्यावर ना तुमच्या हेअरमध्ये, स्कॅल्पमध्ये डॅन्ड्रफ असत ना, कुठल्याही प्रकारची घाण असत. छान आहे. ऑइलिंग केल्यानंतर याने पूर्ण की हेअर जे असतात ना ते शायनिंग करतात. जरी तुम्ही हेअर कंडिशनर किंवा हेअर मास्क नाही वापरलं तरी पण चालतं. या अमेझिंग प्रोडक्ट आहे. मी याच्या खूप साऱ्या बॉटल्स रिपर्चेस केल्या आहेत आणि याची प्राईस आहे तुमची 399. याची प्राईस आहे तुमची 399. पण मी हे नायका सेलमधनं परचेस केलं आहे, तर मला हे कमी रेंजमध्ये भेटलं आहे. मी एकदा शेअर करून देईन लिंक. पण याच्या खूप साऱ्या मी बॉटल्स खूप साऱ्या. आणि जर तुम्हाला हवा असेल माझं हेअरचं जे पण असेल तर, म्हणजे आधी कसं होते त्यानंतर कसं झालं आहे, ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईन, स्क्रीनवर अपलोड करेल. ओके. त्यानंतर मी यूज करते कंडिशनरसाठी मी लॉरियल पॅलेसचंच यूज करते, कारण हे कंडिशनर मला आवडतं. जेव्हा मला कळायचं नाही कुठलं कंडिशनर यूज करायचं, फर्स्ट ऑफ मी डवचं यूज करायची. डव पण छान आहे, पण मला त्याच्यापेक्षा बेटर हे वाटतं, कारण याने म्हणजे जे केस असतात ते लगेच सिल्की पण होतात आणि हेअर डॅमेज पण नाही होत जास्त, आणि मॉइश्चरायझर पण खूप वेळपर्यंत देतं. देन त्यानंतर मास्क पण यूज करते मी. मास्कसाठी मी यूज करते हेअर मिनिमलिस्टचं बॉन्ड रिपेअर कॉम्प्लेक्स 0.5% हेअर मास्क. हे छान आहे. याने माझं खरंच म्हणजे बॉन्ड रिपेअर, म्हणजे ही जी लेंथ असते ना, लेन्सचे जे डॅमेज असतात किंवा जे हे असतात ना ते हिच्याने कमी होतात आणि पूर्ण प्रोटीन वगैरे भेटतं हेअर्सला. छान आहे. जसं मी पहिल्यांदा हे यूज केलं होतं, मला छान वाटलं ते, मला आवडलं ते प्रोडक्ट, कारण त्याने माझी हेअर ग्रोथ पण वाढली आणि हे जे आहे ना माझे आधी पूर्ण डल दिसायचे हेअर वगैरे, ते नाही दिसत. आणि मोस्ट ऑफ दी हेअर मास्क यासाठी यूज करतात जे हीट प्रोडक्ट वगैरे वापरतात, जे डेली लाईफमध्ये, जसं की कर्लर, देन त्यानंतर हेअर ड्रायर वगैरे, स्ट्रेटनर वगैरे यूज करतात, जे की आपल्या हेअर्सला डॅमेज करतात. त्यासाठी आपण हेअर मास्क यूज करतो, पण मोस्ट ऑफ दी मी नाही यूज करत. नॅचरली जे आहेत ते आहेत, त्यामुळे मी हेअर मास्क ॲज युजल यूज करते. पण मिनिमलिस्टचा हेअर मास्क मी यूज करते. आता यामागची स्टोरी मी तुम्हाला सांगते की मी मिनिमलिस्टच का चूज केलं. एका दिवशी माझ्या घरी कझिन सिस्टर आली होती
तिने मला सांगितलं की बघ म्हणे, मी तुला स्किन केअर आणि हेअर केअरची पण रुटीन असेल ते मी तुला सांगते. मी तिला म्हटलं की सांग असंच की मला कळत नाही आहे काय यूज करू. असं पण मी खूप महाग प्रोडक्ट यूज करत होती, शॅम्पू यूज करत होती, मला कळत नव्हतं. मग तेव्हा ऑलरेडी ChatGPT ट्रेंडमध्ये चालला होता. मग तिने ChatGPTला सर्च केलं आणि तिने माझ्या स्किनचा फोटो टाकला की असं असं स्किन आहे, मी कुठले प्रोडक्ट यूज करायचे असं तसं. त्याने मला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या, पण जे की मी यूज नाही केलं कारण माझ्या स्किनला सूट नाही झालं. मग मी बघता स्क्रोल करतात जसं आपण जर माझं हेअरफॉल होत होता, जसं त्याने मला खाडी शॅम्पू रेकमेंड केला. खाडी शॅम्पू काय असतो हे मला आतापर्यंत माहीत नव्हतं. तो आहे, बिलॉंग पण करतो हे पण नव्हतं माहिती होत. मग मी त्यावरून तिच्यामुळे मला कळालं. मग तसंच मला मिनिमलिस्टचं पण कळालं. आणि मिनिमलिस्ट जेव्हा मी अफोर्ड नव्हती करू शकत, जेव्हा मी जॉबला वगैरे जायचं नाही, तेव्हा मला असं वाटायचं की मिनिमलिस्ट खूप मोठा प्रोडक्ट म्हणजे खूप मोठा ब्रँड आहे, मी अफोर्ड नाही करू शकत असं मला वाटायचं आधी. पण मग नंतर मी हेअर मास्क वगैरे यूज करायला लागली आणि 1-2 वेळा मी मिनिमलिस्टचं फेससाठी सिरम वगैरे पण बाय केले होते ना. त्याच्यामध्ये मला मिनिमलिस्टचं सनस्क्रीन, मिनिमलिस्टचा शॅम्पू, असं खूप साऱ्या गोष्टी ट्रायलसाठी म्हणजे छोटे पॅकेजेस ते देतात नायकावर जर तुम्ही परचेस केलं तर ॲज अ गिफ्ट. तर मी ते केल्या होत्या, तर मी यूज केलं, मला छान वाटलं. मग मी असंच बाय केलं होतं. हे माझे सेकंड परचेस आहे आणि हे मला खूप आवडलं हेअर कंडिशनर. तर तुम्ही यूज करू शकतात. याची प्राईज आहे 600 समथिंग लाईक दॅट. त्यानंतर मी दुसरं हेअर मास्क यूज करते, ते मला खूप आवडतं. माहीत नाही का खूप आवडलं. मी 1-2 वेळा यूज केलं आहे पण मला खूप आवडलं आहे ते. प्लमचं हेअर मास्क दिसतं, ओके, प्लमचं हेअर मास्क. याने मी कालच हेअर वॉश केला आणि याने माझे हेअर एकदम सॉफ्ट, सिल्की, मॉइश्चरायझर आणि शायनिंग, अमेझिंग, छान आहे. मला आवडलं हे आणि हेअरफॉल पण नाही होत, छान काम करतं आहे. अजून तो दुसराच दिवस झाला आहे, पण 1-2 वेळा मला कळेल, 4-5 यूजनंतर मला त्याचं हे कळेल कसं काय नक्की शेअर करेल. त्यानंतर मी अजून एक परचेस केलं आहे, न्यूलीच ॲड ऑन केलं आहे, बायोलॉजीचं हेअर सिरम. हे पण छान आहे, याचा स्मेल छान आहे. हे पण मी फर्स्ट टाईमच परचेस केलं आहे, 1-2 वेळा यूज करेल आणि त्यानंतर सांगते. पण याचा स्मेल छान आहे आणि हे एक शायनिंग देतं आहे आणि केस पण एकदम हलके वाटतात. तर तुम्ही परचेस करू शकतात. याची प्राईस आहे 385 अफोर्डेबल आहे. आणि त्यानंतर मी विसरून गेली, प्लमची प्राईज आहे तुमची, यावर तर नाही आहे पण मी जी लिंक शेअर करेल ना त्यावर तुम्हाला दाखवून देईल. त्यानंतर आपण नेक्स्ट याच्यासाठी वळूया, स्किन केअर. फेससाठी मी काय यूज करते त्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल दिस मी सांगते, माझी स्किन जी आधी होती ती एकदम डल होती, पोर वगैरे होते, पूर्ण टॅन वगैरे झालेली. मी खूप सारे प्रोडक्ट यूज केले होते पण मला बेनिफिटच नाही भेटायचा. मी त्याला विचारायचं मी काय यूज करू, ते मला रेकमेंड करायचं तू हे कर ते कर, खूप साऱ्या गोष्टी. पण काय असतं, जोपर्यंत आपण प्रॉपर नाही करत ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. जोपर्यंत आपण प्रॉपर स्किन केअर करत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. फर्स्ट स्टार्ट करूया. पहिली गोष्ट आपण क्लिन्झिंग नेक करूया. मी यूज करते, मी आधी ऑफिसला जायची, आता पण जाते, पण आता माझी नाईट शिफ्ट चालू असते. मी आधी ऑफिसला जायची तेव्हा मी यायची वगैरे, तर मोस्ट ऑफ जो मेकअप वगैरे करायची ना, तो मी गार्नियर स्किन नॅचरल्स क्लिन्झरने क्लीन करायची. हे प्रोडक्ट अमेझिंग आहे. यामध्ये दुसरं पण प्रोडक्ट आहे त्यांचं, येलो कलरचं गार्नियरचंच आहे. जेव्हा आपण हेवी वगैरे मेकअप करतो, जसं की आपण लग्नाला वगैरे जातो, खूप सारे फाउंडेशन वगैरे हेवी वॉटरप्रूफ वगैरे मेकअप यूज करतो, त्यासाठी तुम्ही यूज करू शकता, ते पण बेस्ट आहे. पण नॉर्मल जो मेकअप करतात तुम्ही त्यासाठी ऑब्व्हियसली हे बेस्ट आहे. जो खूप साऱ्या बॉटल मी रिस्टॉक केला आहे, छान आहे. त्यानंतर फेसवॉश, मी इतक्या साऱ्या ट्यूब्स यूज केल्या, इतक्या साऱ्या, खूप जास्त.
खूप जास्त. मी खूप खूप जेव्हा पण गेले मी ॲड ऑन तर करूनच ठेवलं. आता पण माझ्याकडे ॲड ऑन पडला आहे सिम्पली फेस वॉश. याने स्किन एकदम रिफ्रेशिंग वाटते, स्मूथ वाटतं. असं वाटत नाही की एकदम हेवी नाही आहे, लगेच ग्लो पण नाही आहे, पण स्किन स्मूथ होतं. बेस्ट आहे, तुम्ही परचेस करू शकता. छान. देन त्यानंतर मी यूज करते द डर्माचं 1% सिलिसिलिक ॲसिड जेल डेली फेस वॉश. हे सिलिसिलिक ॲसिड का यूज करते मी? हे सिम्पली फेस वॉश आहे, तर मी मॉर्निंगला यूज करते. कारण जेव्हा आपण उठतो रात्री, आपण स्किन केअर करून वगैरे झोपतो आणि मॉर्निंगला उठतो, डेली उठतो, तर आपली स्किन एकदम हे नसत की आपल्या स्किनला हे धूळ वगैरे बसली, धूळ मिट्टी वगैरे बसते, नाही, असं काही नसत. तुम्ही मॉर्निंगला तो फेस वॉश यूज करू शकता. पण जर तुम्ही बाहेरून येताय, तुम्ही मेकअप वगैरे केलात, खूप साऱ्या गोष्टी केल्यात, लगेच आपल्या व्हाईट्स हेड ब्लॅक हेड्स होऊन जातात, ओपन पोर्समध्ये मेकअप वगैरे जातो. तर त्यासाठी मी असं जस्ट ट्रायल म्हणून सॅलिसिलिक ॲसिडचं घेतलं होतं. पण हे फेस वॉश मला खूप जास्त आवडलं, खूप जास्त अमेझिंग. स्किन हलते माझे. A few minutes later. यूज केलं खूप सारे. मी एकदा फक्त परचेस केलं होतं. सॉरी तुम्हाला आवाज येत असेल, पण मागे 12 चाललाय त्यामुळे. पण अपना भाई रुकेगा नाही. याच्या मी इतक्या साऱ्या ट्यूब्स यूज केल्या आहे, इतक्या साऱ्या. मी एकदा असंच गेले होते, आमच्याकडे वेलनेस फॉरेवर असतात तिथं, तर त्यांनी मला सांगितलं की हे तुम्ही यूज करू शकतात व्हाईट हेड्स वगैरेसाठी तुम्हाला आहे, तुम्ही ऑलरेडी सिलिसिलिक ॲसिड यूज करतात तर तुम्ही फेस वॉश पण यूज करून घ्या. तर मी एकदा ऑब्व्हियसली मला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा खूप सारा प्रॉब्लेम होता आणि हे टोनर चिपचिप पण नाही आहे आणि अल्कोहोल फ्री टोनर आहे आणि हे तुमच्या पोर्सला टाईट करतात आणि पिंपलसोबत पण फाईट करतात असं इथं लिहिलं आहे आणि हे रिअली करतं. म्हणून मी हे टोनर याच्या पण खूप साऱ्या बॉटल्स मी यूज केल्या आहे. ही माझी 4th या 6th बॉटल आहे. छान आहे आणि याची प्राईस आहे तुमची 390. जर तुम्ही हे अफोर्ड नाही करू शकत तर ऑब्व्हियसली आपलं घरगुती पर्याय असतं गुलाबजल, ते यूज करू शकतात ॲज अ टोनर. गुलाबजल अमेझिंग वर्क करतं. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे जे अफोर्ड नाही करू शकत ते गुलाबजल यूज करू शकतात स्किन केअरमध्ये. देन त्यानंतर आपण मिळूया सिरमसाठी. मी व्हिटॅमिन सीचं सिरम यूज करते नाईटला पण डेला पण. जेव्हा पण मी टोनरनंतर मी व्हिटॅमिन सीचं सिरम यूज करते, ते यूज करते मी मिनिमिलिस्टचं. बघू शकतात याच्या मी इतक्या साऱ्या 1, 2, 3 खूप साऱ्या बॉटल रिपर्चेस केल्या आहेत. कारण याने व्हिटॅमिन सीने तुमची डलनेस असते, जे टॅनिंग वगैरे झालेलं असतं, डलनेस असते स्किनची, ती पूर्ण चालू जाते. आणि ऑब्व्हियसली व्हिटॅमिन सी सिरम हे तुमच्यासाठी छान वर्क करतं. आणि मिनिमलिस्ट मला पर्सनली हा ब्रँड खूप आवडतो. माहीत नाही का, पण मिनिमलिस्ट ब्रँड मला खूप आवडतो. ऑब्व्हियसली माझ्याकडे मिनिमलिस्टच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा पण मी नायकावर परचेस करते तेव्हा मला मिनिमलिस्ट काही ना काही त्यांचा ॲज अ सिम्पल गोष्टी गिफ्ट ॲज अ देतच असतं. आणि ऑलरेडी मी त्यांची दिवाणीच आहे, त्यामुळे ही करे. त्यानंतर व्हिटॅमिन सी नंतर मी मॉइश्चरायझर यूज करते, ते पण प्लम ग्रीन टी ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हे फर्स्ट ऑफ ऑल हे जे मॉइश्चरायझर आहे हे चिपचिप नाही आहे. माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे, त्याच्यामुळे मला चिपचिप आणि हेवी असं नको हवं होतं. त्याच्यामुळे हे एकदम त्याचं टेक्चर एकदम स्मूथ आणि लगेच ॲब्झॉर्ब होतं. असं चिपचिप ऑइली मॅट फिनिश देतं आहे, पूर्ण मॅट फिनिश. त्याच्यामुळे मी हे यूज करते. याची प्राईस आहे तुमची 470. ह्याच्या मोस्ट ऑफ मी खूप बॉटल यूज केल्या, खूप बॉटल. कॅमेरा पकड इज्जतीमध्ये, कॅमेरा पकड, खूप साऱ्या बॉटल यूज केल्या. त्यामुळे त्याच्यानंतर जर तुम्हाला ते अफोर्डेबल नाही वाटत असेल, कॉस्टली वाटत असेल, तर त्याच्यासाठी माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण आहे, रिक्यूलचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हे पण छान आहे, हे पण सेम ॲज इट इज वर्क करते, हे पण मॅट फिनिश देतं. हे अफोर्डेबल रेंजमध्ये सेम हे जे वर्क करतं प्लमचं सेम ॲज इट इज हे पण तेच वर्क करतं. याची प्राईस आहे
याची प्राईस इथं दिली नाही आहे, पण मी डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक वगैरे शेअर करेन आणि इकडे याची जी प्राईस असेल स्क्रीनवर. त्याच्यानंतर सेम ॲज इट इज माझ्याकडे थर्ड मॉइश्चरायझर आहे डॉट अँड कीचं 74 हायड्रेटिंग जेल मॉइश्चरायझिंग. हे पण छान आहे, हे पण बिलकुल मॅट फिनिश देतं. तुम्ही ह्या तिघांपैकी कुठलाही घेऊ शकता जे तुम्हाला ॲफोर्डेबल वाटेल. तर थोडं कॉस्टली आहे, 495. ठीक आहे. तसंच मी प्लमच्या खूप साऱ्या गोष्टी बाय केल्या होत्या, पण वळूया बॉडी. सिम्पल बॉडीला मी इतकं काही हे करत नाही. फर्स्ट ऑफ दी जे बॉडी वॉश असतं मी केमिस्ट प्लेचं यूज करते, कारण याने टॅनिंग वगैरे जाते आणि स्किन स्मूथ पण होते. छान हे मला आवडतं. याच्या खूप साऱ्या बॉटल रिपर्चेस पण केला आहे, हे मला आवडते, छान आहे. त्यानंतर बॉडी स्क्रबसाठी मी यूज करते एम कॅफिनचं. छान आहे, हे जास्त हार्ड नाही आहे. याने स्किन लगेच स्मूथ होते आणि छान वाटतं, मऊ मऊ छान वाटतं. आणि माझी खूप सारी टॅनिंग पण गेलेली आहे. तुम्ही बघू, मी माझा आधीचा फोटो अपलोड करेन आणि खूप सारी गेली आहे, छान. आणि ऑब्विसली मी आधी ऑफिसला वगैरे जायचं आहे तर मग मॉइश्चरायझरसाठी यूज करायची विशकेअरचं सनस्क्रीन बॉडी लोशन. याने काय होतं, सनस्क्रीन बॉडी लोशन म्हणजे जे रेज असतात, सनचे रेज असतात, रेज वगैरे, त्याने हे टॅनिंग नाही काढत, पण जे रेज येतात ना हे टॅनिंग होऊ देत नाही, स्किनला टॅनिंग होऊ देत नाही. त्यासाठी मी हे यूज करते. आणि ऑब्व्हियसली रात्री निव्याचं बॉडी लोशन वगैरे ते पण छान असतं. अजून मी एक गोष्ट परचेस केली आहे नायका हॉलमधनं, व्हासलीन लिप थेरपी. हे प्रोडक्ट इतकं छान आहे, खूप जास्त. याने तुमचे जे लिप्स आहेत ते हायड्रेटिंग राहतात. तुम्ही केव्हाही यूज करू शकता. मी डायरेक्ट ऑब्सेस्ड. यामध्ये 2-3 फ्लेवर आहेत त्यांचे, जसं की चॉकलेट आहे, व्हॅनिला वगैरे आहेत, पण मी हे यूज करते, छान. अजून मी अजून एक परचेस केलं आहे, न्यू परचेस, जे की हाय पिनचं आहे, विटॅमिन इन्फ्लुएन्स पेप्टाईड लिप बाम, जे की आहे, जे मला नाही आवडलं आहे. याच्यापेक्षा बेस्ट आहे. मला असं वाटलं की हे टिंट देतं. माझ्याकडे ऑलरेडी एक लिप बाम होतं जे की शुगरचं होतं, पण मला वाटलं की हे बेस्ट आहे, पण मला तर नाही आवडलं. त्याच्यापेक्षा हे छान आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ आपण आज इथं संपवूया. जर तुम्हाला हेअर ऑइलची रेसिपी, हेअर ग्रोथ ऑइलची रेसिपी हवी असेल तर प्लीज तुम्ही कमेंट डाऊन करून सांगू शकतात. आणि जे पण तुम्हाला बघायचं असेल ते तुम्ही कमेंट डाऊन सांगू शकतात. बाकी जे पण प्रोडक्ट मी सांगितले ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करणार आहेत मी. जे पण तुम्हाला नवीन काही बघायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.